पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे सपाचे महाराष्ट्रातील नेते भाजपची बी टीम म्हणून काम करतायत। आदित्य ठाकरेंनी अबू आझमी आणि रईस शेख यांच्यावर निशाणा साधलाय, तर मिलिंद नार्वेकर यांच्या ट्विटवर आधी खुलासा करावा। बाबरी मशिदी संदर्भात मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट केलेलं होतं आणि त्यावरून अबू आझमी यांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती। पक्ष अखिलेश यादवजी जे चालवतात ते यूपी मध्ये एक वेगळेपणे चालवतात। इंडिया आघाडीचं तिथे खूप छान नेतृत्व करत आहेत। इकडचं जो त्यांचं जे काही आहेत अनेकदा मी हाऊसमध्ये बसून पाहिलेलं आहे आणि ह्या निवडणुकीत पण पाहिले की ती भाजपची बी टीम म्हणून काम करतात। मला त्यांच्यावर बोलायचं नाहीये। आमची जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे। आमचं हिंदुत्व आम्ही पहिलं पण सांगितलं, हृदयात राम आणि हाताला काम, ते आमचं आहे। सगळ्यांच घेऊन सोबत चाललोय। उलट तुम्हाला अजून एक सांगतो, कदाचित आम्ही एकमेव पक्ष असे असू जे स्पष्टपणे सांगतो की आम्ही हिंदुत्ववादी आहोत। सबका साथ सबका विकास जे भाजप सांगत होते ते आम्ही करत आहोत, भाजप नाही करत आहे। कालच्या ज्या पद्धतीने जे झालं होतं त्यावरती आदित्य ठाकरे म्हणतात की महाराष्ट्रातली समाजवादी पार्टीचे जे नेते आहेत ते भाजपची बी आणि टीम बी सी टीम म्हणून काम करतायत आणि अखिलेशजी यांच्याशी आमचं व्यवस्थित सुरू आहे। त्यांनी पहिले खुलासा करावा की महाविकास आघाडीचं जे गठन झालेलं आहे ते सेक्युलर भूमिकावर झालेलं आहे। आपल्याला सेक्युलर विचारांना जपन करायचं आहे तर मिलिंद नार्वेकरची ट्विटवर त्यांचं काय भाष्य आहे ते इम्पॉर्टंट आहे, ते पहिले बघा। आणि जे बी टीम वगैरे त्यांनी सांगितलंय मला त्याच्यावर काय भाष्य करायचं नाही आहे। नाना पटोले साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे। जी भूमिका मिलिंद नार्वेकरांनी घेतलेली आहे त्यावर शिवसेनेचं काय मत आहे आणि त्यावर काँग्रेस एनसीपीचं काय मत आहे तो इम्पॉर्टंट असं